मध्ये अशा 2-4 बाया होऊन गेल्या. वेदांत पत्नी एक गार्गी, दुसरी मैत्री, काय वेदांत तज्ञ बाया होऊन गेल्या. अरे मैत्री, आत्मसुखामाय सर्व प्रिय भवति. पती पती म्हणून प्रिय नाही, मित्र मित्र म्हणून प्रिय नाही, पुत्र 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 म्हणून प्रिय नाही, किंतु आत्मनस्तुकामाय सर्व प्रियम भवति. हा याज्ञवल्क्य ऋषींनी मैत्रीला बोलले. पहा जगातल्या बऱ्याच बाया होऊन गेल्या. एक चुडाला नावाची बाया होऊन गेली. म्हणजे लहानपणीच तिला गुरुनं उपदेश केला होता आणि तिनं ज्ञान झालं. दुसरी मदालसा, मग असं झालं बरं होईल. तुम्ही असं पण तो काढत बसायचं, आता की झोपायचं, पंढरी कोणत्या घरी काय फायदा मग? काय नाही काय नाही काय काय गोष्टी नाही. या ठिकाणी मैत्री होण्याकरिता जात वय याचं काही बंधन नाही, कोणाचीही मैत्री होऊ शकते. पण या उदाहरण सांगतात की जो एखादा नामदेव महाराजची मैत्री विठोबाशी झाली होती. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नामदेवने दूध पिलाय. या ठिकाणी भजन्या आणि राजकारणी याची मैत्री होऊ शकत नाही, कारण त्या दोघांचे समान असल्या कारणाने मैत्री होऊ शकत नाही. कृष्णाची सुदामेची मैत्री आहे, कारण त्या दोघांचा विषय एक होता. एक काय होता, हे सांगितले गुरुच्या आश्रमात दोघं. काय हा होता पंक्ती पठाण, कोण सुदामा. म्हणजे दोघा भाव दुःखी करणारे भाकरी एकटाच खायचा, कृष्ण त्याला द्यायचा नाही. पुढे दोघांचा विषय एक असला ते जेव्हा पोहे घेऊन गेला कृष्णाकडे, का रे म्हणे लहानपण आपण असंच पोहेला पळा. अरे हेच गेले का तू? अरे आता कसं करणार? आता आता मोठा झाला तू. पहिला असं भाकरीला पण ठेवायचा, आता पोहेला पण ठेवले. इकून आणि सगळे पोहे खात होता. बरोबर खावले. त्याचा अर्थ मायेला विघ्ना, नाहीतर तो सगळ्या ब्रह्मांडाचा राजा असता. कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षण करणे, याचं नाव कृष्ण. काय कृषी कर्षती, कर्षण म्हणजे असं बोलणे. कृषी म्हणायचा अर्थ काय? कृषी म्हणजे काय? शेती. शेताला कृषी म्हणायचं कारण त्यामध्ये मखर नांगर असे ओढल्या जातात, आकृष्ट केल्या जातात. आकृष्ट कृष्ण त्यामुळे कृ आधार शब्द आहेच त्यात. त्याच्यात आकृष्ट करणे, त्यामध्ये कृष्णाच्या नावाचा कृ त्यात आहे का नाही? म्हणजे कृष म्हणजे ओढणे. हा कृष्णाचा स्वभाव आहे. महाराज तुकाराम महाराज लक्षात नाही माझ्या, पण देखतात वेद लागले पैसे दिली जळून, त्यासवा पाहिल्याबरोबर माणसं बोलून घेतली. जसा लोहचुंबकाची म्हणजे लोखंडाची आणि चुंबकाची भेट झाल्याबरोबर काय त्याला ओळख घेतली. तसा कृष्णाचा स्वभाव आहे, आकर्षण करणे. काय कृष्णाचा स्वभाव काय? आकर्षण. भरत्या वेळेला भरत्या गोष्टी सोबत नसतात हे नाही. तुकाराम म्हणता बघे, आजची मी लहान गाय बघ तू करशील काय, एकदा वेळ निघून गेला तू काय करशील. पण एक विशेष आहे की भजनात कोणतं होईल
कोणत्याही वयात कोणत्या अवस्थेत कशा ठिकाणी भजन करता येईल. काय म्हणतात, लहान मुलांना सुद्धा भजन करता येईल. उपमनी केवढा होता, केवढा होता, दूध पिणार बरोबर. नाही दूध त्यासाठी तर भजन केलं. काय केलं, कशासाठी भजन करू उपमन्य ना, दूध त्यासाठी भजन केलं. त्याला कोणी सल्ला दिली, माईला म्हणून आला म्हणे बा आपल्या नशिबी असं दूध, खरं दूध आपल्या नशिबाला नाही. खरं दूध कोण देईल, मी नाही देऊ शकत, कोण देईल, आपला देव देईल. मग खरं दूध मागण्याकरता तो देवाकडे दिला, पण देवानं त्याला दुधाचा समुद्र काय केलंय, दुधाचा सागर म्हणला ध्रुव तो वाढपदी बैसीला, मार्कंड्याने महाकवीला चालला मंद, असा तरी छंद जय या भवबंद. असा छंद धरायचा, कसा छंद लागला उपमन्यूला, दुधाचा सागर देवाला त्याला देऊन टाकला, पित राहा दुधाचा, पोहत राहा दुधाचा. ध्रुवाला त्याच्या सावत्राने लाट मारून काढून दिला. मग देवाला म्हणायला गेला मला अशी जागा दे, कोई न कहे उठ. काय म्हणला देवा, काय म्हणला तो, काय म्हणला, तू मला अशी जागा दे, तू मला कोणी उठू शकणार नाही. आणि ते पुढे काय म्हणतो, ऐसी बात बोलना कोई न कहे झूठ. काय कसं बोलायचं, कसं बोलायचं, असं एकच आहे की त्याला कोणी खोटं म्हणू शकत नाही. काय असं, बोला काय असं, बा बोला त्याला कोणी म्हणू शकत म्हणून ध्रुव आढळपणी बैसाला, म्हणजे त्याला कोणी म्हणू शकत नाही. असा छंद झाला चंद्रावा, चंद्रावा कसा जायत तो या विषय हा आहे. कोणतंही काम करत असलं त्याला वेळेची गरज. असो भजन करत कोणाला करायचं मग, कारण कृष्ण काय करतो, आकर्षण. देखतात वेद नाही वैसे जीवी जणू. एक गवळण या घरात काम करत काय करत होती, भांडे घासत होती, झाडून काढत होती, काय असते ती काम करत होती. हा कृष्णा तिच्या दारावर एकदाच द्या आणि अचानक तिची नजर त्याच्यावर पडली म्हणा, यानं तिची नजर ओढून घेतली म्हणा. काय झालं, झालं काय, काय झालं, काय झालं, कृष्णानं तिचं चित्त आकर्षित करून घेतलं, ओढून घेतलंय. एकटा गेला काय झालं, चित्त आकर्षण केलं आणि तिचं लक्ष कृष्णाचं जाऊन बसलं. इकडे तिला काही सांगितलं नाही. काय झालं, आता काही मला या अर्थाची की कृष्णानं कृष्ण त्यानुसार धारून गेला. याचा अर्थ परत आभारी म्हणून माहित नाही.
हा हरले माझे हरले चित्त पुढे विसरले कानारे नंदलाला पण हे आहे हरणे माझे हरले चित्त भारवित विसरले कोणी की भरली नाही विकिता गोरस घ्या म्हणे हरी कानारे मन नंदलाला असं काय ऐकायचं एक गवळण मथुरेला गेले दूध विकायला पुढे गेले म्हणजे असं दिसते की त्या काळात मथुरेचा बाजार फार मोठा होता तुकाराम महाराजांच्या काळात चाकणचा बाजार मोठा होता प्रसिद्ध आणि आजही संपूर्ण महाराष्ट्र उलटावर चाकणमध्ये मोठा बाजार आहे चाकण काय तर त्या काळात मथुरेचा बाजार होता काय झालं तिचं चित्त तिनं आकर्षण केलं काय विसरली ती काय विसरली भार वित्त विसरलं बार म्हणजे जबाबदारी आहे पण त्या जबाबदारी विसरली वित्त म्हणजे पैसे विसरली तशीच एक गवळण कृष्णाच्या जवळ मथुरेच्या बाजाराला गेली काय घेऊन गेली दही आणि दूध घेऊन गेली मग तिने बाजारात जाऊन दही घ्या दूध घ्या असं म्हणायला पाहिजे नाही ती काय म्हणाली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या काय झालं तव तव हासती मथुरेच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या वा काय म्हणाल्या या मथुरेच्या बायका हाताने काही आता सरकले का काय म्हणाले मथुरेच्या बाया दुळिया माघारी कानोबा झाला से भारी काय झालं काय झालं दुडी म्हणजे काय अरे बाकी जेव्हा टोकलं तर काय म्हणत तुम्ही काय म्हणतात दुलिया माझारी कानोबा झाला से बारी काय म्हणायला की नाही मला बोलतो झालं बा दुधाचं द्यायचं तरी कानोबा काय म्हणते कोणी एकी मुरली नारी विकिता गोरस घ्या म्हणे आहे आता तसं ही गवळण कृष्णाच्या दारावर गेला तिचं चित्त आकर्षण केलं काय केलं आकर्षण करणे मोहन टाकले मग त्याचं नाव मोहन ठेवलं काय करतो मोहिनी टाकतो मोहन घेतो आकर्षण करून घेतो मग त्याचं नाव काय ठेवलं लोकांचं चित्त मोहन टाकतो त्याचं नाव काय मोहन मोहिरे मन म्हणजे काय केलं आपल्या मनाला मोहून टाकलं म्हणजे बांधून टाकलं एका जागेवर म्हणून टाकलं त्याच्या ठिकाणी बांधून टाकलं परिणाम काय झाला काय घेऊन चालला होता गोधन म्हणजे काही धन आहे काय त्या काळात त्याच्या घरी जास्त काही तो श्रीमंत समजले जातो काय समजलं नंतरच्या घरी किती गायी होत्या किती गाय होत्या 9 लक्ष गाय नंदाच्या घरी मग नंद त्याला राजा म्हणत असतो तसा राजा तर कौशल होता पण भरपूर पैसा असल्या कारणानं म्हणजे 9 लाख गाई असल्या कारणानं त्याला काय समजायला ते श्रीमंत समजायचं
सरीच्या घरी किती गाय येतात? किती किती येतात? हा तुझ्या घरी म्हणून भिकारी एक गाय मंदिर बरं आहे. प्रेमाच्या घरी काहीच नाही आहेत का? म्हणून त्याला दूध काढता येईल. पण खेळण्याच्या घरी काहीच नाही. शेळी हे भिकारच होते. सगळ्यात भिकारी कोण आहे? हा कोण आहे सगळ्यात भिकारी? ज्याच्या घरी एकही काय नाही तो सगळ्यात भिकारच दरिद्री आहे. म्हणून माणसाच्या घरी एक तरी गाय पाहिजे. आपल्याकडे 3 गाय आहेत. तुझ्या 2 गायनी पसरी म्हणून आपण आम्ही सगळ्या श्री म्हणतो. आणि कृष्णाच्या घरी किती गाय होत्या? 9 लाख गाय. गाय हे धन आहे. काय कसं आहे? म्हणून गोधनी हा शब्द. गोधनी चारा वेळा जातो शारंगपणा मध्ये भेटली राधिका जवळ. काय काय झालं? चालता चालता रस्त्यानं, कारण तिला सुद्धा यानं मोहून टाकलं. गोकुळातल्या स्त्रिया, बाया, पोरी, लेकी, बाळी, पोरं सगळं श्रीकृष्णानं आकर्षित केलं. म्हणजे एक विषय तो म्हणजे सगळ्यांचा विषय कृष्णच होता. तुकाराम महाराज लिहितात, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत. कारण ते मागच्या जन्मातले ऋषी मुनी होते. काय बायको करून घ्या म्हणले. खरं काय म्हणायचं त्यांना? द्या. पण श्रीकृष्णाच्या मोहन शक्तीनं त्यांचं मन आकृष्ट करून घेतलं आणि जे म्हणायचे ते विसरले. अशीच गोष्ट कुंभकर्णाची झाली. कुंभकर्ण तपश्चर्या करायला गेला. ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला. 33 कोटी देव कापायला लागले. कारण यानं जर उद्या इंद्रपद मागून घेतलं तर आपले काही धडकत नाही. तेव्हा सगळे देव सरस्वतीकडे गेले. सगळी प्रार्थना केली की तो ते जिगरून बैस आणि त्या दुसरंच नागायला तेव्हा देवाच्या प्रार्थनेवरून सरस्वती कुंभकर्णाच्या जिगरून बसली. आणि जेव्हा ब्रह्मदेव म्हणला मी सर्वप्रसन्न काय मागायला मागून घे, त्याला इंद्रपद मागायचं पण निद्रापद माग. निंद्रापद देव. निंद्रा आणि इंद्रा असा समानार्थी शब्द केला तिथे. काय केला? तेव्हा ब्रह्मदेव म्हणत तास तू आणि बुद्ध. कुंभकर्ण नेहमी झेपलेच झालं. पुढे बैल म्हणून घरामध्ये धंदा करता करता तिच्या मनात कृष्ण बसल्या त्या करणार देखीला डोळा पैसाला म्हणी आणि त्याची वजनी उपचार. म्हणजे जे डोळ्यानं पाहिलं ते मनात बसलं आणि जे मनात बसलं ते तोंडात आलं. त्याने काय झालं? म्हणून तिला काम धंदा काही सुचत. काय करायची ती? पुढे काय? मग कृष्ण दिसत त्या धंदा केलाच नाही ती. काय झालं? तिला धंदा समजेस ना. जे करील ते कृष्णाचंच करत होती. म्हणून घरातल्या बाया बडबड करू लागल्या. पुढे व्यापका भूपत्र डोक्यात. भूप म्हणजे राजा. आणि सर्व व्यापक असल्या कारणाने हा राजा झाला. त्रैलोक्याचा राजा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक झाला आहे ना. हा सर्व व्यापक आहे. अशी एक जागा नाही की जिथे हा नाही. तेव्हा
याच्या मुरलीचा ध्वनी ऐकून चांगल्या चांगल्या घरच्या चांगल्या चांगल्या बाया चांगली चांगली पोरं माणसं काय झाले मुक्त झाली, म्हणजे कुंठित झाल्याच्या बुद्ध्या अकुंठित बुद्ध्या झाल्या, आता कृष्णमय होऊन गेला असं याचा अर्थ होतो.